मित्रांनो, बिग बॉस मराठीचा 5वा सीझन चांगलाच हिट ठरला आहे। यंदाचा सीझन सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी बिग बॉस मराठीच्या घरात प्रेमाचे वारे वाहायला सुरुवात झालेली पाहायला मिळाली। ग्रँड प्रीमियरलाच निक्की तांबोळीने रितेश देशमुख समोर आपण अरबाज पटेलवर फिदा झाल्याचे सांगितले होते। यानंतर सर्वत्र त्यांच्या मैत्रीच्या चर्चा रंगल्या होत्या। या सगळ्या प्रकारावर आता अभिनेता पुष्कर जोगने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। पुष्कर जोग म्हणाले की सर्वप्रथम हा शो म्हणजे निक्की अरबाजची लव्ह स्टोरी नाही, त्यामुळे डिअर कपल प्लीज यातून बाहेर पडा। अन्य सदस्यांना सुद्धा आपला गेम खेळायचा आहे। पुढे अरबाजने घरात भांडी फोडून आदळआपट केल्याबद्दल पुष्कर म्हणतात की हे असं वागणं योग्य आहे का? अशा पद्धतीने आक्रमक होणं ही अगदी निंदनीय प्रकारची वागणूक आहे। बिग बॉस प्लीज मला ह्या घरात जायची परवानगी द्या। घरात असं वागण्यापूर्वी इतर महिलांचा सुद्धा विचार केला पाहिजे। या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे काही जणी घाबरू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या तरी पुरुष सदस्याने या विरोधात स्टँड घेणं गरजेचं आहे। निक्की आणि अरबाज पहिल्या दिवसापासून शो मध्ये एकत्र खेळत आहेत, पण नुकत्याच प्रसारित झालेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने निक्कीला तिच्या मागून घरात काय काय बोललं जातं याच्या क्लिप्स दाखवल्या होत्या। अरबाज सुद्धा यामध्ये सामील असल्याने निक्की त्याच्यावर प्रचंड संतापली। यापुढे मी ग्रुप ए मध्ये नसेन असे सांगत निक्कीने आपल्या मित्रमंडळींच्या टीम मधून एक्झिट घेतली। मित्रांनो, बिग बॉसशीच रिलेटेड आणखी एक महत्त्वाची न्यूज म्हणजे घरातून गेल्या आठवड्यात इरिना बाहेर पडली। गेम मधून बाहेर पडल्यावर इरिनाने बिग बॉसलाच टार्गेट केले आहे। माझ्या अनेक चांगल्या गोष्टी दाखवल्या गेल्या नाहीत याबद्दल तिने खंत व्यक्त केली आहे। बिग बॉसच्या घरातील प्रवासाबद्दल ती म्हणाली की बाहेर आल्यावर मी सगळे एपिसोड पाहिले, मी घरात काय काय केलं हे सुद्धा मी पाहिलं। सध्या घरात कसं वातावरण आहे याचा अंदाज घेतला, पण खरं सांगू का, मी अजिबात खोटं बोलणार नाही। मी बिग बॉस शोच्या निर्मात्यांवर प्रचंड नाराज आहे। मी घरात एकदम शांत होते। मला राग केलेला, चिडचिड केलेली अजिबात आवडत नाही। मी घरात रोज योगा करायचे, स्विमिंग करायचे, जवळपास 60-65 चपात्या मी केल्या होत्या। बोर्डावर मी मराठी लिहायचे, मी मराठी सुद्धा शिकून घेतलं। एका परदेशातल्या मुलीसाठी मराठी लिहायला शिकणं खूप कठीण आहे। कोबी, कॉफी, चिकन, मसाले असे शब्द मी लिहायला शिकले। याचा मला खूप जास्त अभिमान आहे आणि या सगळ्या गोष्टी आठवणी म्हणून मी कायम मनात ठेवेन। पण ह्या सगळ्या माझ्या चांगल्या गोष्टी दाखवल्या गेल्या नाहीत, यासाठी मी खरंच नाराज आहे। मी दोन्हीपैकी कोणत्याही ग्रुपचा भाग नव्हते। मला घरात फक्त वैभवने सपोर्ट केला। तसेच आर्यामुळे नॉमिनेट होऊन घराबाहेर आल्याचं देखील इरिनाने स्पष्ट केलं। मित्रांनो, इरिनाची बिग बॉसच्या घरात वैभव, अरबाज यांच्याबरोबर खूप चांगली मैत्री होती, त्यामुळे इरिना घराबाहेर आल्यावर दोघंही भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले। मित्रांनो, अशाच प्रकारच्या ट्रेंडिंग न्यूज करिता व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।